नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक कृष्णा रोकडे, संचालक स्वप्नस्फूर्ती अकॅडमी इस्लामपूर आणि संपादक स्वप्नस्फूर्ती पब्लिकेशन इस्लामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आपण मानसशास्त्र या विषयाचे लेक्चर सिरीज पाहतोय। आता ही लेक्चर सिरीज कुठली आहे तर जे काही दिवसापूर्वी आम्ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचं दुसरी आवृत्ती हे पुस्तक जे आम्ही प्रकाशित केलं, या पुस्तकातून आम्ही तुम्हाला स्क्रॅच कार्ड मध्ये एक कूपन कोड प्रोव्हाइड केलेला आणि तो कूपन कोड वापरल्यानंतर आमचं स्वप्नस्फूर्ती अकॅडमी हे जे ऍप आहे त्या ऍप मधून टेट बुक फ्री लेक्चर सिरीज ही आम्ही तुम्हाला मोफत प्रोव्हाइड केलेली आहे। याच्यामध्ये आम्ही सर्व विषयांचे लेक्चर्स तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि आज मी तुम्हाला मानसशास्त्र या विषयाचे लेक्चर्स मधला जो आपला एक टॉपिक आहे जो की अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या टॉपिक वरती परीक्षेला किमान 10 ते 15 प्रश्न विचारले जातात आणि यामध्ये आपलं मेरिट डिसाइड केलं जातं आणि आपल्याला जॉब भेटू शकतो। तो टॉपिक म्हणजे असणारा निर्णय क्षमता। पण तत्पूर्वी तो टॉपिक सुरू करण्या अगोदर जर तुम्ही आमच्यासोबत जर जॉईन व्हायचं असेल, तुम्हाला आमची जर पूर्ण बॅच जॉईन करायची असेल तर या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे उपलब्ध आहेत। त्यामध्ये गणित विषयासाठी स्पेशल बॅच आहे, फक्त बुद्धिमत्ता विषयासाठी स्पेशल बॅच आहे, त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता या विषयासाठी स्पेशल बॅच आहे आणि सर्व विषयांसाठी एकंदरीत एक बॅच आपली आहे, ज्याच्यामध्ये शिक्षक भरतीसाठी जेवढे सब्जेक्ट तुम्हाला आहेत तेवढे सर्व विषय अगदी बेसिक पासून ते टॉप पर्यंत शिकवले जातात। त्यामुळे तुम्ही सर्व विषयाचे बॅच जॉईन करू शकता आणि आमच्याकडे मार्गदर्शन घेऊन येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये नोकरी मिळवू शकता। विद्यार्थी मित्रांनो, बघा, आज आपण मानसशास्त्र या विषयातील सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे निर्णय क्षमता, ज्याच्यावरती मी तुम्हाला मागाशी सांगितलं की किमान 15 प्रश्न तरी या टॉपिक वरती विचारले जाऊ शकतात। आता या निर्णय क्षमतेमध्ये काय असतं बघा, निर्णय क्षमतेमध्ये एक गोष्ट समजून घ्या की जेव्हा आपण एक शिक्षक म्हणून प्रश्न वाचतो त्याला उत्तर देत असताना सुद्धा शिक्षक म्हणूनच देणं अपेक्षित आहे। त्यावेळेला काय होतं बघा, आपण शिक्षक भरतीची तयारी करतोय म्हणून स्वतःला एक विद्यार्थी समजतो, अभियोग्यतेची परीक्षा द्यायला जाणार आपण एक विद्यार्थी समजतो आणि विद्यार्थी म्हणून जेव्हा प्रश्नाचं उत्तर गेस करतो त्यावेळेला मात्र उत्तर आपलं चुकू शकतं। त्यामुळे एक समजून घ्या, भले आपण बिनपगारी शिक्षक असो किंवा अजून आपल्याला नोकरी नसेल तरीही समजून घ्या की मी एक आदर्श शिक्षक आहे हे मनाला मान्य करायचं आणि त्या पद्धतीनं प्रश्न वाचायचा आणि उत्तर निवडायचं, जेणेकरून आपलं उत्तर हे येणार अत्यंत योग्य असणार आहे, तिथं आपलं उत्तर चुकणार नाही। कारण या ठिकाणी आदर्श उत्तर निवडणं हेच परीक्षा घेणाऱ्या कंपनीला किंवा एजन्सीला अपेक्षित आहे। कारण शिक्षकाकडे निर्णय क्षमता असली पाहिजे आणि निर्णय क्षमता म्हणजे काय, कमी कालावधीमध्ये जो जास्त समस्यांची उकल करेल त्याची असणारी बौद्धिक क्षमता ही स्ट्रॉंग आहे, हे थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने आपल्याला सांगितलंय। आणि म्हणूनच थॉर्नडाईकच्या सांगण्यानुसार, त्याच्या उपपत्तीनुसार 120 मिनिट आपल्याला समान सर्वांना वेळ दिलाय आणि समान प्रश्न दिलेले आहेत 200। मग जो विद्यार्थी 120 मिनिटांमध्ये 200 प्रश्न कव्हर करेल आणि त्याच्यामध्ये ज्याची अॅक्युरेसी जास्त राहील त्याला या भरतीमध्ये जॉब गव्हर्नमेंट कडून दिला जातो। मग हे करण्यासाठी काय, 120 मिनिटात 200 प्रश्न सोडवण्यासाठी काय आवश्यक आहे तर निर्णय क्षमता। मग निर्णय क्षमतेमध्ये आपल्याला डिसाईड करता आलं पाहिजे की कोणता प्रश्न मला सोडवता येतोय किंवा कोणता प्रश्न मला सोडवता येत नाही, आणि जो प्रश्न मला सोडवता येत नाही तो प्रश्न मी ड्रॉप करायचा का त्यासाठी 2-3 मिनिट मी वाया घालवायचे हे स्वतः ठरवणं गरजेचं आहे। म्हणजेच निर्णय क्षमता आपल्याकडे असणं अपेक्षित आहे। चला तर मग आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे बघा, आपण प्रदर्शन आयोजित करत असताना संकल्पना लक्षात ठेवणे आवश्यक आहे। जेव्हा बघा आपण एक शिक्षक म्हणून वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये एखादं प्रदर्शन आयोजित करतो, म्हणजे प्रदर्शन आयोजित करत असताना कोणती संकल्पना एक शिक्षक म्हणून आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। बघा, ह्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर मी बेसिक गोष्ट सांगतो तुम्हाला की वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये जेवढ्या काय आपण ऍक्टिव्हिटीज करतो त्याला आपण शालेय उपक्रम आणि सहशालेय उपक्रम म्हणतो। हे दोन्ही गोष्टी विद्यार्थी हिताच्या असल्या पाहिजेत। पण होतं प्रॉब्लेम काय बघा, जर मला माझी जर समजा अकॅडमीची सहल न्यायची तर सहल नेत असताना मी कोणाचा विचार केला पाहिजे, विद्यार्थ्यांचा विचार केला पाहिजे की विद्यार्थ्यांना कुठं नेल्यानंतर त्यांना शैक्षणिक ज्ञान प्राप्त होईल आणि त्यांना आनंद मिळेल। पण मी काय करतोय की मी जे लोकेशन बघितलेलं नाही त्या लोकेशनला मी सर्व मुलांना घेऊन फिरायला जातो, सहल घेऊन जातोय का तर मला ते लोकेशन पाहता येईल म्हणून, म्हणजे जिथं चूक झाली। या ठिकाणी काय झालं, जो सहशालेय उपक्रम आला तो कोणासाठी आला, शिक्षकांसाठी आला, जो की कोणासाठी असणं अपेक्षित आहे, विद्यार्थ्यांसाठी। म्हणजे ज्या प्रेक्षणीय स्थळांना आपण विद्यार्थ्यांना घेऊन भेटीसाठी जातो
ते स्थळ विद्यार्थ्यांना कितपत नॉलेज प्राप्त करून देतंय याची माहिती शिक्षकांना विचारात घेणं गरजेचं आहे. जसा हा सहशालेय उपक्रम आहे तसाच प्रदर्शन हा शालेय उपक्रम आहे. मग हा प्रदर्शन सुद्धा आयोजित करत असताना काय केलं पाहिजे, ते विद्यार्थ्यांसाठी कितपत उपयुक्त आहे याचा विचार केला पाहिजे. बाकीचे ऑप्शन बघायची सुद्धा गरज नाही. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. वर्गात आकृत्या खालील अनुसार वापरल्या पाहिजेत. आता वर्गात आकृत्या ज्या आपण वापरतो, एखादा घटक शिकवत असताना वेगवेगळ्या आकृत्या, म्हणजे आता समजून घ्या बुद्धिमत्ता शिकवतोय किंवा गणित विषय शिकवतोय, गणितातला भूमिती विषय शिकवतोय, त्याला आपल्याला बऱ्याच आकृत्या वापराव्या लागतात. मग या आकृत्या वापरत असताना शिक्षक म्हणून आपण कुठला विचार केला पाहिजे, तर बघा, एक, विद्यार्थ्यांच्या मानसिक पातळीचा विचार केला पाहिजे. मानसिक पातळी म्हणजे काय, अशा आकृत्यांची निवड करू नका की ज्याच्यामध्ये गुंतागुंत जास्त, जास्त गुंतागुंतीच्या जर आकृत्या जर समजून आपण मुलांना समजून सांगायला लागलो तर त्या मुलांच्या मानसिक पातळीच्या पलीकडच्या आहेत, त्यांना ते समजणार नाहीये. 2, विद्यार्थ्यांची मानसिक क्षमता. आता मानसिक क्षमता जेवढी आहे त्याचनुसार त्याची मानसिक पातळी निर्माण होते, त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन एकमेकांना पूरक आहेत. आणि 3, विद्यार्थ्यांची आवड, म्हणजे विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी सुद्धा विचारात घेऊन आपण आकृत्यांची निवड केली पाहिजे. मग आकृत्या म्हणण्यापेक्षा इथे एक गोष्ट समजून घ्या, शैक्षणिक साधन या अर्थाने ती आकृती आहे. नाहीतर तुम्ही फक्त म्हणाल की आकृतीमध्ये विद्यार्थ्याची निवड काय विचारात घ्यायची आहे. जर आयतच दावायचा असेल तर आयताला आयतच दाखवणार, चौरसाला चौरसच दाखवणार, त्रिकोणाच्या वेळेला त्रिकोणच दाखवणार. मग या ठिकाणी विद्यार्थ्याची आवड विचारात घ्यायची गरज आहे का, तर नाहीये. पण इथं आकृत्याचा अर्थ काय होतोय, शैक्षणिक साधन. शैक्षणिक साधन असं निर्माण करा आणि असं वर्गामध्ये सादर करा ज्या शैक्षणिक साधनामध्ये विद्यार्थ्यांना आनंद निर्माण होईल आणि आवड निर्माण होईल, जेणेकरून विद्यार्थी तुमच्या अध्यापनाकडे चांगल्या पद्धतीने अवधान केंद्रित करू शकतील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. जर एक निरक्षर स्त्री आपले पैसे काढण्यासाठीचा फॉर्म भरण्यासाठी बँक काउंटरवर विनंती करेल तर तुम्ही या परिस्थितीत काय कराल. बघा, तुम्ही बँकेत पैसे काढण्यासाठी किंवा डिपॉझिट करण्यासाठी गेला आहात आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी एक निरक्षर स्त्री आलेली आहे, महिला आलेली आहे की जिला लिहिता वाचता वगैरे येत नाहीये, आणि ती महिला तुम्हाला एक विनंती करते. काय विनंती करत्या, तर पैसे काढण्यासाठी जो एक फॉर्म असतो तो फॉर्म मला भरून द्या, अशी ती तुम्हाला विनंती करत्या. मग एक तुम्ही शिक्षक आहात हेच पहिले समजून घ्या, आणि शिक्षक आहात म्हणजेच तुमच्या खिशाला काय आहे, पेन आहे. मग पेन बघितल्यानंतरच बँकेतली लोक तुमच्याकडे येतात. बँकेत त्याच माणसाला किंमत असते ज्या माणसाच्या खिशाला पेन अडकवलेला असतो, आणि बाकीचे ज्यांच्याकडे पेन नाही ते तुमच्याकडे येऊन विनंती करतात. मग त्या पद्धतीने त्या महिलेने सुद्धा काय केलं की तुम्ही एक सुशिक्षित आहात, शिकलेले आहात, कोणतरी चांगली व्यक्ती आहात, खिशाला पेन वगैरे आहे, म्हणून तिनं येऊन तुम्हाला विनंती केली आहे की मला एवढा फॉर्म भरून द्या. मग अशा परिस्थितीत तुम्ही काय केलं पाहिजे हे प्रश्न विचारलाय. तर एक ऑप्शन आहे, आपण सहानुभूतीने भराल. आता सहानुभूतीने भरायचं नाही, भराल हे बरोबर आहे, पण काय शब्द वापरलाय, सहानुभूतीनं, त्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे. सहानुभूती दाखवली तर काय होणार आहे की तुम्हाला तिचा कळवळ वाटतो की अरे ही गरीब आहे किंवा हिला शिक्षण हिने घेतलेलं नाही म्हणून हिला आपण मदत केली पाहिजे, म्हणजे तुम्ही तिला उपकार करताय अशी जाणीव करून देताय. किंवा तिला तुम्ही काय करताय, तुमच्यापेक्षा तिला कमी लेखत आहात का, तर ती निरक्षर आहे म्हणून, आणि तुम्ही साक्षर आहात म्हणून सहानुभूती तिला दाखवताय की आपल्याकडे आहे हिच्याकडे नाही आहे, म्हणून तुम्ही फॉर्म भरून देताय. हे होता कामा नाही. दुसरा ऑप्शन आहे, आपण अशिक्षितता विरुद्ध तिरस्कार वृत्तीसह फॉर्म भराल. म्हणजे अशिक्षित लोकांचा तुम्हाला तिरस्कार आहे का, म्हणून हिने शिक्षण घेतले नाही, जर शाळा शिकली असती तर मला फॉर्म भरायला तिने विनंती केली नसती, असं मनातल्या मनात काहीतरी तिला बोलताय आणि मग तुम्ही फॉर्म भरताय, हे सुद्धा काय आहे, चुकीचं आहे. 3, आपण मानवतेसाठी काम करू इच्छिता म्हणून आपण ते फॉर्म भराल, आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता मानवतेसाठी म्हणजे काय, मानव म्हणून जन्माला आलाय तर मानव म्हणून तुम्ही इतरांच्या मदतीला सहकार्याला धावत जाणं हे तुमचे काय राहील, कर्तव्य राहील, आणि मानवताचा जो धर्म आहे तो तुम्ही निभवताय या अपेक्षेनं तुम्ही काय करताय, फॉर्म भरताय. म्हणजे आपला जन्म हा इतरांच्या सेवेसाठी झालाय असं थोडंसं या ठिकाणी मानवता या हेतून मान्य केलंय आणि तुम्ही तो फॉर्म भरताय. म्हणजे तुमच्यामध्ये कुठला इगो नाहीये, ऍटिट्यूड नाहीये, आणि तुम्ही त्यांना मदत करण्याच्या अनुषंगाने काय करताय, अर्ज किंवा फॉर्म भरत आहात, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. 4 मध्ये बघा, आपण तिला दुसऱ्या व्यक्तीच्या साहाय्याने फॉर्म भरून घेण्यास सांगाल. बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो, बा नाही मला मॅडम, आपण त्या महिलेला विनंती करतो की नाही मला उशीर होतोय, मला पुढं कुठेतरी जायचं आहे,
त्यामुळे तुम्ही दुसऱ्याकडून फॉर्म भरून घ्या. म्हणजे तुम्ही काय केला, त्या समस्येतून पळवाट काढली. त्यामुळे हे सुद्धा उत्तर येणार नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मानवतेसाठी आपण कार्य करतोय या अपेक्षेने तुम्ही तिचा फॉर्म भरून द्या. पुढचा बघा, चर्चा घडवून आणताना खालीलपैकी कोणता मुद्दा शिक्षकांनी लक्षात ठेवला पाहिजे. मी पाठीमागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं अध्यापन पद्धती आणि अध्यापन तंत्र यामध्ये सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट जर कुठली पद्धत असेल तर ती कुठली आहे, चर्चा. कारण चर्चा पद्धतीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक हे दोघेही काय असतात, ऍक्टिव्ह असतात आणि यामध्ये विद्यार्थ्याला ज्ञान चांगल्या पद्धतीने प्राप्त करून देता येतं. आणि सर्वात बोरिंग मेथड जर कुठली असेल तर ती बोरिंग मेथड आहे व्याख्यान पद्धती. कारण शिक्षक फक्त शिकवत असतात, विद्यार्थी निष्क्रियपणे ते ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांच्या डोक्यामध्ये मात्र काहीही जात नाही. मग वर्गामध्ये तुम्ही चर्चा घडवत असताना काय विचार कराल, तुम्हाला कुठली खबरदारी घेतली पाहिजे, तर एक बघा, चर्चेला मुद्दा अगदी सोपा किंवा अवघड असता कामा नये. बघा, चर्चेचा मुद्दा एकदम सोपा पण नकोय आणि तो एकदम अवघड सुद्धा नकोय. आता हे असं का, जर तुम्ही सोपा मुद्दा घेतला तर मुलं पटपट आपले मत मांडतील, विचार कुठलाच करणार नाही. आणि जास्त अवघड जर घेतला तर अवघड आहे म्हणून कोणी आपलं मत पण मांडणार नाही. त्यामुळं मीडियम लेवलचा मुद्दा विचारात घेणं गरजेचं आहे की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना स्वतःच्या तर्कानुसार विचार करून मगच आपले मत मांडण्याची संधी मिळेल. त्यामुळे याचं काय येईल, चर्चेला मुद्दा अगदी सोपा किंवा अवघड असता कामा नये, हेही बरोबर आहे. दुसरा, मुलांना त्या संदर्भातील सर्व गोष्टीचं वाचन करण्याचा सल्ला देणे. आता बघा, जर मी उद्या जर वर्गामध्ये चर्चा जर घडवून आणणार आहे तर आज मी मुलांना सांगायचं की अमुक अमुक या विषयावरती उद्या आपण चर्चा करणार आहोत आणि त्या चर्चेशी संबंधित काही गोष्टीचं वाचन तुम्ही करून उद्या वर्गामध्ये येणं अपेक्षित आहे, असा त्यांना सल्ला देणं गरजेचं आहे. म्हणजे दुसरा ऑप्शन बरोबर आहे. 3, चर्चेचं रूपांतर वादविवादात होऊ देऊ नये, हेही बरोबर आहे. बघा, काय वेळेला चर्चा होत असताना एक गट आणि दुसरा गट या दोन गटांमध्ये एकमेकांचे मत खोडून काढत असताना वादविवाद होतात, एकमेकांच्या हमरीतुहरीवरती येण्याची शक्यता राहते. मग अशा परिस्थितीमध्ये शिक्षकाने काय केलं पाहिजे, या चर्चेवरती योग्य कंट्रोल ठेवलं पाहिजे आणि चर्चा विषयाला सोडून अवांतर गोष्टीवरती होत नाही याचा आढावा घेतला पाहिजे. म्हणून याचं योग्य उत्तर येईल वरीलपैकी सर्व. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, जर तुमचे घर शाळेजवळ आहे तर आपण शाळेशी किती संबंध ठेवाल. बघा, एक शिक्षक म्हणून तुम्ही नोकरीला लागला. आता नोकरीला लागल्यानंतर अशा ठिकाणी नोकरीला लागला की त्या घराच्या जवळच तुमची शाळा आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही किती वेळ शाळेशी संबंध ठेवाल, तर शिक्षक म्हणून आपली जबाबदारी ही शाळा सुटल्यानंतर आणि शाळा भरायच्या अगोदर दोन्ही परिस्थितीत असते. म्हणून काय येणार, संपल्यानंतर ही चालत असेपर्यंत म्हणजे काय 11 ते 5 फक्त झालं, हे चुकीचं आहे. मुळीच नाही, चुकीचं आहे. आणि चिडचिड हे पण येणार नाही. मग कधी येणार, आपली शाळा संपल्यानंतरही. आणि दुसरा एक ऑप्शन येतो, शाळा सुरू व्हायच्या अगोदरही. कारण आपण ज्या गावामध्ये राहतो त्याच गावामध्ये आपली शाळा असते. आणि हा प्रश्न का आला, मध्ये बघा, प्रशांत बंब आमदारांनी काय केलेला एक मुद्दा उपस्थित केलेला की शिक्षक ज्या गावामध्ये नोकरीला आहेत त्याच गावामध्ये त्यांनी वास्तव्य करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा प्रश्न आहे की तुम्ही त्याच गावात जर वास्तव्य जर करत असाल तर तुम्हाला त्याच शाळेची जबाबदारी ही दिवसभर असेल, 24 तास असेल, सकाळ दुपार संध्याकाळ. त्यामुळे इथं शाळा सुटल्यानंतर सुद्धा तुम्ही शाळेशी संबंध ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, समजा आपण विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका तपासणी करत आहात, अचानकपणे आपले लाल रिफिल संपते. बघा, आपण पेपर तपासत असताना लाल पेनचा वापर करतो आणि पेन मधलं आपलं रिफिल काय झालंय, संपलेलं आहे. आणि आपण एक विद्यार्थ्याला बोलवून रिफिल आणण्यासाठी सांगता, अशा परिस्थितीत आपण काय करू इच्छिता. आता तुम्ही एक शिक्षक म्हणून तुम्हाला योग्य वाटतं का की जर तुम्ही उत्तरपत्रिका तपासत असताना तुमच्या पेनातलं लाल रिफिल संपलेलं आहे आणि तुम्ही दुसऱ्या विद्यार्थ्यांना ते रिफिल आणण्यासाठी शाळेच्या बाहेर पाठवत आहात, जे की शाळेच्या वेळेमध्ये आहे, म्हणजे 11 ते 5 या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामासाठी त्या विद्यार्थ्याला शाळेच्या बाहेर पाठवताय, हे करणे उचित ठरणार नाही, ते चुकीचं आहे. मग काय केलं पाहिजे, आपण मॉनिटरला वर्गावर लक्ष ठेवायला सांगून स्वतः रिफिल घेऊन याल. आणि हेच उत्तर याचं बरोबर आहे. कारण का, समजून घ्या, जेव्हा विद्यार्थी 11 ते 5 या वेळेमध्ये शाळेमध्ये येतो त्यावेळेला त्या विद्यार्थ्याची सर्वस्वी जबाबदारी ही शिक्षक आणि त्या शाळेच्या असणाऱ्या मुख्याध्यापकाची असते. जर उदाहरणार्थ समजून घ्या, कोइन्सिडेंटली तुम्ही मुलाला रिफिल आणायला शाळेच्या बाहेर पाठवलं
आणि शाळेच्या बाहेर गेल्यानंतर रस्त्यावरती जर त्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू वगैरे झाला किंवा मृत्यूच्या ऐवजी त्याला अपघातामध्ये इजा झाली तर ती जबाबदारी शिक्षक म्हणून तुम्हाला घ्यावी लागेल. कारण शिक्षक हा वर्गामध्ये शिक्षण घेण्यासाठी आला होता, पण तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामासाठी त्याला बाहेर पाठवलं. म्हणून एक गोष्ट समजून, एक शिक्षक म्हणून तुम्ही नोकरीला लागल्यानंतर मुलांची हजेरी ही दिवसातून 2 वेळा घेतली जाते, सकाळ आणि दुपार. हजेरी घेतल्याशिवाय प्रेझेंटी लिहायची नसते. पी किंवा ए लिहिताना तो विद्यार्थी रिअल आहे का बघूनच लिहायची. पण आपण काय करतो, काही गोष्टी विद्यार्थी अब्सेंट असताना सुद्धा त्याची प्रेझेंटी लावतो. त्याचा फटका काय होऊ शकतो, त्या अनुषंगाने हा प्रश्न आहे. जर समजा एखाद्या विद्यार्थ्याची प्रेझेंटी तुम्ही पी म्हणून दाखवली, प्रेझेंट म्हणून दाखवली, आणि तो शाळेच्या बाहेर आहे आणि अशा परिस्थितीत त्याला अपघात झाले आणि हॉस्पिटलाइज्ड त्याला करण्यात आलं, तेव्हा ज्या वेळेला इन्क्वायरी बसेल ना, त्याला शिक्षक म्हणून तुम्ही अडचणीत सापडू शकता. कारण त्याचं रिझन आहे, तुम्ही शाळेमध्ये विद्यार्थ्याची हजेरी लावल्या, प्रेझेंटी लावल्या आणि तो शाळेत आलेलाच नाहीये. मग ती जबाबदारी कोणाची? तुमची. म्हणून काही वेळेला विद्यार्थी आई वडिलांना शाळेत जातो म्हणून सांगतात, पण ती शाळेत न येता विद्यार्थी मित्रांबरोबर, अन्य मित्रांबरोबर ते कुठेतरी बाहेर फिरत असतात. त्यावेळेला तुम्ही वर्गामध्ये अब्सेंटी लावणं गरजेचं राहतं. जर तुम्ही प्रेझेंटी लावली त्याला जर बाहेर काय झालं तर त्याची जबाबदारी तुमच्यावरती येऊन पडते. आणि याच अनुषंगाने रिपील आणायला मुलाला जर पाठवलं, जर त्याच्याबाबत अनुचित प्रकार जर काय घडला तर त्याची जबाबदारी तुमच्यावरती राहते. त्यामुळे तुम्ही शाळेच्या वेळामध्ये विद्यार्थ्याला कुठेही बाहेर पाठवायचं नाही. आणि जर तुमचं काम असेल तर तुमच्या वर्गामध्ये जो तुम्ही मॉनिटर नेमलेला आहे त्या मॉनिटरला वर्गावरती नियंत्रण ठेवण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी सांगायचं किंवा दुसऱ्या शिक्षकाला थोडंसं सांगायचं आणि मग तुम्ही तुमचं काम करण्यासाठी किंवा रिपील आणण्यासाठी बाहेर जाऊ शकता. शक्यतो शाळेच्या वेळेमध्ये बाहेर जायचंच नाही. जायचं कधी? मधल्या सुट्टीमध्ये. त्यावेळेला जाऊन तुम्ही ते रिपील आणायचं, मग तुमचं उत्तर तपासणीचं काम पुढं कंटिन्यू करायचं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, एका चांगल्या शिक्षकाचे गुण काय आहेत? आता बघा, शिक्षकाची गुण वैशिष्ट्ये यावरती 100% आपल्याला येणाऱ्या टेटमध्ये प्रश्न विचारला जाईल. आता शिक्षकाचे गुण वैशिष्ट्य काय आहे? तो निर्व्यसनी असावा, तो कामसू असावा, तो उत्साही असावा, त्यानंतर काय आहे, तो शिस्तधारक असावा, समाजशील असावा, त्यानंतर परत आपण म्हणतो स्त्री पुरुष समानता, सर्व धर्म समभाव, या गोष्टींचं पालन करणारा तो असावा, विषयाचं ज्ञान त्याच्याकडे पक्का असावं, विनाकारण नुसता टाइमपास करणारा नसावा. हे सगळ्या गोष्टी मग यामध्येच विचारले. एक चांगल्या शिक्षकाचा गुण काय आहे? एक तर सहानुभूती, उत्साह, शिस्त आणि वरीलपैकी सर्व. कारण ही शिक्षकाची काय आहे? गुण वैशिष्ट्य. आता समानुभूती म्हणजे काय समजून घ्या. समानुभूती म्हणजे काय की दुसऱ्याचं दुःख हे आपलं दुःख आहे हे समानतेनं मानणार. म्हणजे समानुभूती म्हणजे समानभूत म्हणजे काय तर दुसऱ्याचे जे दुःख आहे, दुसऱ्याचे सुख आहे ते स्वतःचं आहे हे समजणारा म्हणजे समानुभूती. म्हणजे त्याला येणारा अनुभव हा मला आला हे समजून घेणार. उत्साह, शिकवताना शिक्षकाकडे उत्साह असला पाहिजे, नाहीतर आपलं फक्त पाट्या टाकायचं काम जर शिक्षकाने केलं तर 21व्या शतकातला आदर्श विद्यार्थी घडू शकणार नाहीये. पुढे आहे शिस्त. शिक्षकाकडे शिस्त असली पाहिजे. शाळा जर 11ला सुरू होत असेल तर शिक्षक 10:30ला शाळेत गेला पाहिजे, नाहीतर शिक्षक 11:30ला आणि विद्यार्थी मग 12ला येतील. त्यामुळे शिक्षकाकडे सुद्धा शिस्त असायला पाहिजे. त्यामुळे याचं उत्तर येईल वरीलपैकी सर्व. त्यानंतर पुढे बघा, जेव्हा रुग्णाला गुदगुदणे किंवा जळणे, म्हणजे शरीरावरती एखादा किडा फिरला तर बघा गुदगुदल्यासारखं आपल्याला होतं. दिलंय पुढं, शरीरावर किडा चालत आहे अशा प्रकारच्या संवेदना होतात तेव्हा त्याला काय म्हणतात? बघा, ज्या वेळेला आता गुदगुदणे होणे म्हणजे मी हा पेन हातात घेतला, शरीराला इथं थोडासा गुदगुदल्यासारखं झालं, म्हणजेच काय झालं? पेन माझ्या त्वचेला स्पर्श झाला, म्हणून याचं उत्तर येईल स्पर्श योग्य आभास. घाणेंद्रिय कधी येणार आहे? जर मला नाकातून वास येतोय, स्मेल येतोय, दुर्गंध येत्या, त्यावेळेला घाणेंद्रिय आभास होईल. श्रवण आभास म्हणजे माझ्या कानातून एखादा वेगळा आवाज ऐकू जर यायला लागला तर. आणि दृष्ट आभास म्हणजे डोळ्यातून. इथं काय झालंय? त्वचा. कारण आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रियातून वेगवेगळा आभास आपल्याला घडू शकतो. इथं आपल्याला कुठला आभास दिलाय? स्पर्शयोग्य आभास. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, जर आपण गरीब विद्यार्थ्याच्या समितीचे वरिष्ठ सदस्य असाल तर तुमच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत वितरित करण्याचा तुमचा निकष काय असेल? आता गरीब विद्यार्थ्यांची एक समिती आहे, त्या समितीचा तुम्ही एक वरचा अधिकारी आहात. मग अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना तुम्ही कशा पद्धतीने मदत प्रोव्हाइड कराल? एक, आपल्या आवडत्या विद्यार्थ्यांनाच आर्थिक मदत. मग इथं काय झाला? विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही काय केला?
भेदभाव केला, लोकशाही दृष्टिकोनातून हा निर्णय चुकीचा आहे, त्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. 2, इच्छुक विद्यार्थ्यांनाच आर्थिक मदत जाणार. बरोबर आहे. इच्छुक विद्यार्थी म्हणजे कोण? ज्यांना आर्थिक मदतीची गरज आहे अशाच विद्यार्थ्यांना तुम्ही मदत करणं गरजेचं आहे. नाहीतर काही लोकांचं उत्पन्न जास्त आहे आणि त्या विद्यार्थ्यांना तुम्ही आर्थिक मदत करायला लागलाय, आणि ज्याची गरिबी आहे त्याला मात्र तुम्ही मदत करत नाही, म्हणजे हे चुकीचं ठरू शकतं. त्यामुळं इच्छुक विद्यार्थ्यांनाच आर्थिक मदत गेली पाहिजे. शिक्षकाचे प्रत्येक काम ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक मदत वाटली जाणार, हे पण चुकीचं आहे. आपण म्हणतो ना बऱ्याच वेळेला डीएड बीएडला शिक्षकांच्या जवळ जे लोक राहतात त्यांना शिक्षक काय करतात, प्रॅक्टिकलला जास्त मार्क घालतात, म्हणजेच हे झालं. म्हणजे शिक्षकाचा ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली म्हणजे हे काय आपलं चुकीचं आहे. पुढं, तुम्ही सक्षम नाही आहे हे करण्यात ओझं वाटत आहे, म्हणजे एक शिक्षक म्हणून मी ही कृती पूर्ण करण्यासाठी सक्षम नाही, हे तर ऑप्शन काय निगेटिव्ह आहे. याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा पहा, जर आपण आपला दुपारचा डब्बा शाळेत आणला असता, मधल्या सुट्टीच्या वेळेत आपली जेवणाची पद्धत कशी राहणार? पहा, एक शिक्षक म्हणून आपण डबा जर आणला असेल तर आपली जेवणाची वेळ कशी असणार आहे? सर्व शिक्षकांच्या सोबत असली पाहिजे, फक्त आपल्या वर्गामध्ये आपण जेवण करायचं नाहीये. त्यामुळे याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आपण आपल्या सहकार्यांसोबत आपले जेवण वाटणार व आपल्या समूहासोबत याचा आनंद घेणार, कारण आपण ज्या शाळेमध्ये कार्य करतो त्या शाळेतील सर्व शिक्षकांसोबत आपले सलोख्याचे संबंध असणं गरजेचं आहे. एकमेकांना मदत करणं, एकमेकांच्या मदतीला धावून जाणं हे सुद्धा आपलं एक काम असतं, आणि सर्वांनी एकत्रित काम केल्यानंतरच आपल्या शाळेची उन्नती प्रगती साधली जाऊ शकते. त्यामुळे याचा ऑप्शन नंबर 4 हेच योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा बघा, आपण आपल्या वैयक्तिक कामात मग्न आहात आणि तेवढ्यात आपल्या शेजारील निवृत्त झालेली व्यक्ती आपल्याशी गप्पा मारण्यास भेटायला आलेली आहे. अशा वेळी आपण त्या व्यक्तीसोबत कसे वागणार? बघा, तुम्ही तुमचं काहीतरी काम करताय आणि शेजारील वयोवृद्ध व्यक्ती ही तुम्हाला भेटायला आल्या गप्पा मारण्यासाठी. मग आता या परिस्थितीत काय कराल? एक, आपण त्यांचे संभाषण बंद करण्यासाठी आपले वर्तन चुकीचे दाखवणार, हे विधान चुकीचं आहे. तुम्ही वर्तन चुकीचं दाखवलं तर तुमचं व्यक्तिमत्व चुकीचं आहे, हा त्याचा अर्थ झाला. 2, आपल्याला सुद्धा त्यांच्या सोबत बरे वाटत आहे हे समजून तो सहवास आनंदात घालवू. आता मला सांगा, तुम्ही वैयक्तिक कामात मग्न आहात आणि तुम्ही कामधंदा सोडलाय आणि त्या व्यक्तीसोबत गप्पा मारत जर बसला तर काय होईल? तुमचं काम बाजूला राहू शकतं, म्हणून हा सुद्धा ऑप्शन काय आहे? निगेटिव्ह आहे. 3, आपण त्यांना आदराने बोलू पण त्यांना आपल्या मर्यादित वेळेची माहिती देऊ, हे उत्तर बरोबर आहे. आपण त्यांच्याशी गप्पा मारू पण त्यांना एक सूचना करू की माझ्याकडे फक्त 10 मिनिटच वेळ आहे, कारण मला माझं काम आज संपवायचं आहे. म्हणजेच तुमचं काम हे झालं आणि त्या व्यक्तीचा आदर राखला गेला आणि त्या व्यक्तीसोबत गप्पा सुद्धा मारून झाल्या. त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढे बघा, आपल्या मुलांच्या तुलनेत आपण आपल्या विद्यार्थ्यांसोबत कसे वागाल? आता बघा, आपण आपल्या मुलांची फार काळजी करतो पण आपल्या वर्गातील मुलांची मात्र काळजी करत नाही. उदाहरण समजून घ्या, आपण आपल्या मुलाला बघा एखाद्या दुकानातून एखादा पदार्थ किंवा एखादी वस्तू आणायला सांगितली तर त्याला आपण म्हणतो की राहिलेले 5 रुपये तुला ठेव, तर एवढे 5 रुपये त्याला देऊन सुद्धा ते नाही म्हणून सांगते, ते जात नाही. मग आपल्याला त्याची विनवणी जास्त करायला लागते आणि मग घालवावं लागतं, का तर आपलं ते सोने असतं, म्हणजे आपण ते लाड करत असतो त्या मुलाचं. पण जेव्हा वर्गामध्ये आपल्या हातातून फक्त पेन जरी पडला तर पुढे बसलेली 10-12 मुलं उठतात शिक्षकांना तो पेन परत करण्यासाठी. म्हणजे विचार करा, घरातला आपला एक मुलगा आपलं काम ऐकत नाही पण वर्गातली 10 मुलं आपण काम न सांगायच्या अगोदर आपलं काम पूर्ण करण्यासाठी उत्साही असतात. तरी सुद्धा एक शिक्षक म्हणून आपण काय करतो? का मुलांना गोंधळ केला म्हणून त्या पुढच्या 10 मुलांना आपण शिक्षा करण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यांना आपण रागवतो. म्हणजे या पद्धतीने, म्हणजेच काय केलं? आपला तो सोन्यान दुसऱ्याचं ते कार्ट किंवा आपला तो बाब्यान दुसऱ्याचं ते कार्ट. म्हणजेच काय झालं? आपण आपल्या मुलाला चांगलं समजलं पण दुसऱ्यांच्या मुलांना काय केलं? कमी लेखलं. म्हणजेच हे होता इथं कामा नये. आपल्या मुलांच्या तुलनेत आपण आपल्या विद्यार्थ्यांसोबत सुद्धा काय केलं पाहिजे? अगदी आपल्या मुलांप्रमाणेच वागणूक ठेवली पाहिजे. जर आपल्या मुलांना एखादी गोष्ट आपण प्रोव्हाइड करतोय पण आपल्या वर्गातील मुलांकडे जर एखाद्या पुस्तक नसेल तर आपल्या पदरच्या पैशातून आपण त्याला ते पुस्तक खरेदी करून दिलं पाहिजे, जेणेकरून तो अभ्यासाला दिशा देईल. म्हणूनच इथं म्हटलंय आपल्या मुलांप्रमाणे, कारण आपल्या मुलांकडे एखादी वस्तू नसेल तर आपण त्याला ती देतो, तसंच ती इतरांना पण दिली पाहिजे. पुढे बघा, जर मोहल्ला समितीने परिसरात हातपंप पाईपच्या दुरुस्तीसाठी काही पैसे देण्यास सांगितले तर तुम्ही काय कराल? आता या ठिकाणी बघा, तुम्ही ज्या एरियामध्ये राहताय त्या एरियामधील जर हातपंप असेल म्हणजे बोरवेलची रिपेरिंग करायची आहे आणि तुम्हाला पैसे मागायला ते लोक जर आले तर आपण काय म्हणतो जनरली की मी त्या बोरवेलचं पाणी वापरत
नाही, त्यामुळे दुरुस्तीचा मी खर्च देणार नाही, असं जर आपण एक शिक्षक म्हणून जर बोलत असेल तर आपण चुकीचं वक्तव्य करत आहोत. त्याचं रिझन एक आहे, कारण शिक्षकाची 3 प्रकारची बांधिलकी आहे. एक तर शाळा, विद्यार्थी आणि तिसरी बांधिलकी आहे ती म्हणजे आपली समाज. म्हणजे आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. म्हणून आपण जरी त्या बोअरवेलचा वापर करत नसाल तरी सुद्धा इतर लोक त्या बोअरवेलचा वापर करतात, या भावनेतून मानवतेसाठी आपण त्यांना आपल्याला जेवढी मदत करणं शक्य आहे तेवढी निस्वार्थपणानं करणं गरजेचं आहे. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, आपण आपल्या इच्छेप्रमाणे निस्वार्थपणे योगदान देऊ. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला टेटला प्रश्न विचारले जातात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, खलाशी, चित्रकार आणि वैमानिक हे डॅश याचे वरदान लाभलेले आहेत. आता हे जे 4 ऑप्शन दिसतात ना, हे तुम्हाला TAIT परीक्षेचा सिलेबस आहे. शिक्षक अभियोग्यता परीक्षेचा जो सिलेबस आहे ना तो हेच आहे. क्षमता, तुम्ही अभ्यासक्रमाचा GR काढून बघा. बरेच जण तुम्हाला सांगतात IBPS पॅटर्न काही नाही, हा अभ्यासक्रम. यामध्ये तुम्हाला आंतर वैयक्तिक क्षमता आहेत, त्यानंतर भाषिक बुद्धिमत्ता आहे, तार्किक बुद्धिमत्ता आहे, अवकाश विषयक बुद्धिमत्ता आहे. हा टेटचा सिलेबस मधले प्रश्न आहे. आता इथं बघा, खलाशी आणि चित्रकार आणि वैमानिक यांच्याकडे काय असतं तर अवकाश विषयी ज्ञान असतं, अवकाश संबंधी ज्ञान, कारण यांना योग्य पद्धतीने दिशा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी समजणं गरजेचं राहतं. आता बघा, आंतरवैयक्तिक म्हणजे काय, इंटरपर्सनल. मी कालच तुम्हाला सांगितलं लेक्चरमध्ये, इंटरपर्सनल आणि इंट्रापर्सनल म्हणजे काय. इंटर म्हणजे दुसऱ्याचं सुखदुःख समजून घेणं, ह्याला म्हणायचं आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता, आणि स्वतःला समजून घेणं याला म्हणायचं इंट्रापर्सनल. म्हणजेच काय, अंतवैयक्तिक बुद्धिमत्ता. 2 बुद्धिमत्तेचे प्रकार झाले. तिसरा भाषिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, मग तुमच्या भाषिक क्षमता आल्या, श्रवण, भाषण, वाचन, लेखन, संभाषण, जे की टेटचा सिलेबस आहे. भाषिक क्षमता हे कोणाकडे असणार आहे, चांगला वक्ता जो असतो ना, भाषण देणारा, त्याच्याकडे असतं. शिक्षकाकडे पण हे थोडंफार असतं. पुढं तार्किक बुद्धिमत्ता, तार्किक म्हणजे लॉजिकली थिंकिंग, जो की टेटला आपला सिलेबस आहे. त्यानंतर अवकाश संबंधी बुद्धिमत्ता ही कोणाकडे असते, खलाशी, चित्रकार आणि वैमानिक या लोकांकडे असते. आता पुढे बघा, या पद्धतीने आपण आज काही प्रश्नांचा आढावा घेतलाय. आता यामध्ये सगळे प्रश्न हे निर्णय क्षमतेचे. निर्णय क्षमतेमध्ये काय आहे की प्रश्नाचं उत्तर तुम्ही जे काढता ते बरोबर असतं, पण तेच उत्तर परीक्षा एजन्सीला पण बरोबर वाटायला पाहिजे. यासाठी प्रश्नाचं उत्तर निवडत असताना एक टेक्निक ठेवायचं. ज्यावेळेला एखाद्या प्रश्नाचं उत्तर निवडतोय त्यावेळेला त्या प्रश्नाच्या उत्तरातून दुसरी समस्या निर्माण झाली नाही पाहिजे, आणि असं जर होत असेल तर ते तुम्ही निवडलेलं उत्तर अगदी बरोबर आहे, हे लक्षात घ्या. या पद्धतीने प्रश्न निवडा. विद्यार्थी मित्रांनो, असंच जर तुम्हाला आमचं जर मार्गदर्शन जर पूर्ण वेळ हवा असेल, अपेक्षित असेल, तर तुम्ही आमच्यासोबत या बॅचच्या माध्यमातून जॉईन व्हा. यामध्ये सर्व विषयांसाठी स्पेशल बॅच आपले आहे, त्याच्यामध्ये सर्व विषय आम्ही शिकवतोय. आणि यामध्ये तुम्हाला मराठी, गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश, मानसशास्त्र किंवा GS हे सर्व विषय अगदी बेसिक टू क्लिअर नॉलेज पूर्ण दिलं जातं. त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत जॉईन व्हा आणि तुम्ही अभ्यासाला दिशा द्या. असाच व्हिडिओ आम्ही तुम्हाला पुढचा घेऊन येतोय. तोपर्यंत धन्यवाद.